विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे आणि आपण BA प्रथम वर्ष ऐच्छिक मराठीमधील आधुनिक मराठी कविता या अभ्यासपत्रिकेच्या अंतर्गत मार्क्सवादी कविता हा घटक अभ्यासत होतो. मागच्या तासामध्ये आपण नारायण सुर्वे यांनी लिहिलेली तोवर तुला मला ही कविता आपण अभ्यासली होती. आज आपण याच मार्क्सवादी कवितेमधली भविष्याच्या गर्भातल्या बाळाचे रुदन ही कविता पाहणार आहोत. कवितेचं जे नाव आहे ते तिचं शीर्षक नाही आहे, तर या कवितेला जे नाव मिळालेलं आहे ते त्या कवितेची पहिली ओळ आहे आणि म्हणूनच त्याचं नाव त्याने दिलेलं आहे. तर या कवितेचे जे कवी आहेत ते आहेत शरदचंद्र माधव मुक्तिबोध. शरदचंद्र माधव मुक्तिबोध याला शरदचंद्र मुक्तिबोध असंही म्हटलं जातं. यांचा जो जन्म आहे तो झालेला 1921 मध्ये आणि मृत्यू झालेला 1984 मध्ये. हे साम्यवादी विचारसरणीचे कवी म्हणून ओळखले जातात आणि म्हणूनच यांच्या कवितेला मार्क्सवादी कविता असं म्हटलेलं आहे. हे मर्ढेकरांचे समकालीन होते. त्यांचं शिक्षण नागपूर विद्यापीठात झालं होतं आणि ते भाषा विभागाचे सहसंचालक होते. म्हणजे शासनाचं जे भाषा विभाग होते त्याचे ते सहसंचालक होते. ते 1957 मध्ये नागपूर महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं आणि 1979 ते रिटायर झाले, तिथे सेवानिवृत्त झाले. म्हणजे हे जसे सहसंचालक होते तसेच मराठीचे प्राध्यापक सुद्धा होते. त्यांच्या नावावर काही कविता संग्रह आहेत आणि काही कादंबऱ्या सुद्धा आहेत. नवी मळवाट आणि सत्याची जात, यात्रिक हा त्यांचे कविता संग्रह आहेत. हे तर सरहद, जन हे ओळ तू जेथे, शिप्रा या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. मागच्या काळामध्ये म्हणजे 2006, 7, 8 मध्ये त्यांची ही जी कादंबरी आहे जन हे ओळ तू येथे, ही UPSCला जे मराठीचं ऑप्शनल असतं त्याला ही कादंबरी लावलेली होती. म्हणजे याच्यावरून आणि मराठीतले हे महत्त्वाचे कवी आहेत. तर हे एक समाजवादी किंवा आपण ज्याला वेगळ्या भाषेमध्ये मार्क्सवादी विचारवंत म्हणून अशा प्रकारचे होते. मार्क्सवादी विचारवंतामध्ये असं सांगितलं जातं की जे धनाढ्य लोक असतात ते कोणत्याच परिस्थितीत तुम्हाला, जे गरीब लोक असतात त्यांना श्रीमंत होऊ देत नाहीत किंवा त्यांना सुखी होऊ देत नाहीत. हे कोणत्याच हालतीत होऊ देणार नाही. ते तुमच्यात भांडणं लावणार, तुमचा अपमान करणार. तुम्ही काहीही केलं तरी त्याचा परिणाम शून्य होणार. आणि म्हणून जर तुम्हाला याच्याविषयी संघर्ष करायचा असेल तर तुम्हाला संघटित होऊन त्यांच्या विरोधात संघर्ष करावा लागेल आणि ते संघटन तुमचं फोडण्याचा प्रयत्न करतील तरीही त्यांना ते करावं लागेल असं त्यांचं म्हणणं होतं. तर ही जी कविता आहे ही याच भूमिकेतून आहे की एकीकडे खूप श्रीमंत लोक आहेत, कारखान्याचे मालक आहेत, मोठमोठे 200-200, 500-500 एकरवाले शेतकरी आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या तिथं काम करणारे गरीब कामगार आहेत, गरीब लोक आहेत. आता ही कविता जर समजून घ्यायची असेल तर आपल्याला आजची परिस्थिती फार सकारात्मक वाटेल. म्हणजे आज आपण ज्या परिस्थितीमध्ये जगतो ही परिस्थिती त्या मानानं फार सकारात्मक आहे. इथं काही तेवढ्या अडचणी नाहीत. परंतु ज्या काळामध्ये ही कविता लिहिली गेली, ज्या काळामध्ये लेखक जन्माला आले आणि मोठे झाले, त्या काळामध्ये मात्र ही अस्वस्थता भयंकर होती. कारण की लोक अत्यंत, त्या काळामध्ये विषमता खूप मोठी होती. भूक हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता. कारण की एवढं अन्नधान्याचं उत्पादन नव्हतं आणि खूप लोक गरीब होते. खूप विषम समाज रचना होती. लाचारीचं जीवन जगावं लागायचं. आज ती परिस्थिती नाही आहे. तर ही जी अस्वस्थता आहे, ही जी भयानक परिस्थिती होती स्वातंत्र्याच्या नंतरची, ती बदलणं अपेक्षित होतं परंतु ती वेगात बदलत नव्हती. आणि म्हणूनच इथं या कवितेमध्ये भविष्यामध्ये काय दडलेलं आहे, म्हणजे भविष्यसुद्धा आपलं रडकच आहे का, आपलं भविष्यसुद्धा असंच अस्वस्थ आहे का, किंवा येणारी जी नवीन पिढी आहे
ती सुद्धा अशीच भुके कंगाल राहणार आहे का, दुःखामध्ये जगणार आहे का, याविषयीचं हे सगळी मांडणी होती. तर हीच एक मांडणी यांनी विचारलेली आहे. ते म्हणतात, भविष्याच्या गर्भात बाळाचे रुदन, म्हणजे भविष्याच्या गर्भात म्हणजे भविष्यामध्ये जो समाज येणार आहे, भविष्यामध्ये जे बाळ जन्माला येणार आहे ते गर्भातच आहे, आणखीन ते बाहेर सुद्धा आलेलं नाही. म्हणजे यांना सांगायचं की नेमकं स्वातंत्र्य मिळाले आपल्या भारताला, आपण नेमके आणखीन जन्माला सुद्धा आलो नाहीत आणि काय झालेलं आहे, लगेच बाळ रडायला लागलेलं आहे, पोटातल्या पोटातच बाळ रडायला लागलेलं आहे. म्हणजे नेमका स्वतंत्र भारत झाला नाही, आपण स्वतंत्र मिळवलं नाही आणि लगेच आपल्या देशातल्या ज्या समस्या आहेत त्या पुढे येत आहेत. ते म्हणतात, मानवा काय ही स्थिती, किती वाईट अवस्था झालेली आहे. किड्यांचे मरण जिण्याची भीती. किड्यांचे मरण म्हणजे एखादे किडे असावेत, पायाखाली तुडवले जावेत किंवा रेंगाळावेत, तशा पद्धतीने हे लोक मरतायत आणि जगण्याचीच त्यांना भीती वाटते की आज कोण येऊन मारून जाईल किंवा उद्या आपल्याला खायला मिळेल का नाही. किड्यांचे मरण जिण्याची भीती, काय ही लाचारी अलोट हे दुःख, बाळते जीवन भूकही किती. म्हणजे एवढी लाचारी कशामुळे आहे, किती दुःख आहे हे या समाजामध्ये. आणि संपूर्ण समाज असा दुःखी आहे, कष्टी आहे, लोक पटपटा मरत आहेत आणि जगण्याची भीती वाटावी अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून म्हणते जीवन किती आहे आणि ती भूक किती आहे. म्हणजे बाळते जीवन म्हणजे आपलं आयुष्य किती आहे आणि त्याच्यामध्ये किती भूक लागते, भूक किती त्रस्त करते, आपण पोट सुद्धा भरू शकत नाहीत, एवढी वाईट अवस्था आपली आहे. पुढे ते म्हणतात, माणसेच काही कोळी यांची जाळी. आजूबाजूला असणारी जी माणसं आहेत ती दुसऱ्या माणसाला प्रगती होऊ देत नाहीये, दुसऱ्यांची प्रगती रोखण्याचं काम करतायत, दुसऱ्यांना दरिद्री ठेवण्याचं काम करतायत. आणि म्हणून ते म्हणतायत, माणसेच काही कोळी यांची जाळी. म्हणजे एखादा कोळी जो असतो तो जाळं टाकून जसं माशांना पकडतो, त्याच पद्धतीनं ही माणसांची प्रगती थांबवायला लागलेली आहेत. तेच म्हणतात, माणसेच काही कोळी यांची जाळी, प्रेतेच उठून चालाया लागली, लाचार नजर खोलचा आवाज, हृदय स्मशान दहन भूकाळी. ते म्हणतात की इथं किती अडवलं जात आहे एकमेकाला. जसं माशांना पकडलं जातं खाण्यासाठी, तसे या लोकांना पकडलं जाते, त्यांची पिळवणूक केली जात आहे. आणि त्यांच्या शेवटी काय राहतं, तर प्रेतेच उठून चालायला लागली. असे हे लोक चालतायत, असे हे लोक वागतायत. आजूबाजूचे लोक असे दिसत आहेत की जसं काय प्रेत उठून चालायला लागले. म्हणजे त्यांची इच्छा, अपेक्षा, त्यांचे सगळे स्वप्न हे सगळे उद्ध्वस्त झालेले आहेत. एखादं प्रेत चालावं, निर्जीव एखादा माणूस चालावा. प्रेत याचा अर्थ निर्जीव, कोणती इच्छा नसलेला, कोणतंही काम नसलेला असा. हा जो निर्जीव आहे माणूस तो झालेला आहे. कसा झालेला आहे तो, तर त्याची नजर खलास झाली, लाचार झालेली आहे, आवाज खोल गेलेला आहे आणि त्याच्या हृदयामध्ये काहीच राहिलेलं नाही. म्हणजे आवाज खोल गेला आहे म्हणजे आत्मविश्वास नाही, लाचार नजर झालेली आहे. आणि हृदय ते तर स्मशान दहन भूकाळी. म्हणजे एखाद्या स्मशानामध्ये दहन केल्यानंतर, म्हणजे स्मशानामध्ये एखादं प्रेत जाळल्यानंतर खाली जे जमिनीवर काळं राहतं, काळपट जे राहतं राख, तशा पद्धतीने त्यांचं हृदय झालेलं आहे. त्याच्या मनातले इच्छा, अपेक्षा, स्वप्न हे सगळे संपवले गेलेले आहेत. पुढे ते म्हणतायत पुढच्या कडव्यामध्ये, पोटपाठ एक भाकरीचे स्वप्न, पोटाचेच गोळे फार मोठे विघ्न. पोटपाठ एक म्हणजे आपण कधी म्हणतो पोट आणि पाठ एक होते, जेव्हा खूप भूक लागलेली आहे, अन्नच मिळत नाही आणि त्याच्यासमोर कोणतं आहे, भाकरीचे स्वप्न आहे किंवा कधीतरी आपल्याला खायला मिळेल. ही परिस्थिती लक्षात ठेवा, आजची नाही आहे. ही परिस्थिती स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर जो 72चा दुष्काळ होता किंवा त्याच्या पूर्वीचं जे परिस्थिती होती, आपण हरित क्रांती करण्याच्या पूर्वीची जी परिस्थिती होती ती परिस्थिती इथं आहे. पोटपाठ एक भाकरीचे स्वप्न, पोटाचेच गोळे फार मोठे विघ्न. परंतु आपल्याच पोटचे पोरं, मुलं, आपलेच छोटे छोटे मुलं हे त्या भाकरीतला हिस्सा मागतायत, ही त्यांची अडचण आहे. विकात्या बाजारी लोटा विहिरीत,
परंतु पडू द्या अन्न खळगीत. म्हणजे इतकी वाईट अवस्था झालेली आहे की आपल्याच मुलामुलींना लोक बाजारात विकते किंवा काही खायला घालू शकत नाहीत म्हणून विहिरीमध्ये लोटून देत आहेत. तर अशी ही परिस्थिती आहे. कशामुळं? म्हणजे एखाद्याला विकलं तर कमीत कमी त्याचा मालक तरी खाऊ घालेल, त्याच्या अन्नाला काहीतरी जाईल, किंवा विहिरीत लोटून दिलं तर मरून तरी जाईल, तडफडत तडफडत मरणार नाही. अशा पद्धतीचं हे जे एक चित्रण केलेलं आहे त्या काळामध्ये, दुष्काळाचं म्हणा किंवा त्याच्या आजूबाजूच्या काळातलं जे अतिशय वाईट चित्रण जे आहे. भूक ही फार वाईट असते आणि त्याच भूकीचा एक संदर्भ इथं आलेला आहे. तर ते म्हणतात की हे भाकर मिळत नाही, लोकांना खायला मिळत नाही, आणि मग आताच जर खायला मिळत नाही तर भविष्य काय वाढवून ठेवलेलं आहे आपलं. ते म्हणतायत नारी, नारी म्हणजे स्त्री. स्त्री कशी दिसते? माता. आश्चर्यकारक चिन्ह दिले की माता दिसते का? प्रत्येक नारी नाही. दिसे ध्येयात शोभून. फक्त लोकांचं ध्येय असतं स्वप्नामध्ये भाषण करताना, मोठमोठे वक्तव्य करताना, की स्त्री कशी आहे? तर माता आहे. परंतु काय केलं जात आहे? मूठ धान्य द्या आणि साडी घ्या फेडून. धिक्कार संस्कृती, धिक्कार जगास, घृणेचे भुजंग जागा चवताळून. एखाद्या स्त्रीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं आज? तर एखादं मूठभर धान्य द्या, कारण ती एवढी भुके कंगाल झालेली आहे की तिला फक्त जर तुम्ही अन्न दिलं तर लगेच ती काय करतात? मूठ धान्य द्या आणि साडी घ्या फेडून. मग तिच्या इज्जतीवर तुम्ही अधिकार गाजू शकता, तिची बेअब्रू करू शकता, तिच्या बळजबरी करू शकता. कशाच्या बदल्यात? अन्नाच्या बदल्यात. म्हणजे तुम्ही जर तिला अन्न दिलं तर ती तुमची गुलाम होते, तुमच्या वासनेची ती शिकार होते. तर अशी ही जी संस्कृती आहे, असं हे जे जग आहे, याच्यामध्ये काय झालेले आहेत? घृणेचे भुजंग जागा चवताळून. तर इथं भुजंग जे आहेत, जे नाग आहेत, ते कसे झालेले आहेत? घृणेचे झाले आहेत. म्हणजे एकमेकाचा तिरस्कार करतायत आणि एकमेकावर चवताळून उठून संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर अशा पद्धतीनं हा जो कविता आहे, ही कविता समाजातील अतिशय वाईट अशा परिस्थितीवर भाष्य करणारी आहे. की अशा ज्या परिस्थितीमध्ये भविष्य कसं असेल की जिथं आपलीच आई वडील किंवा जे पालक असतात ते अन्न मिळवण्यासाठी एक तर मुलांना विकतायत किंवा त्यांना ढकलून देत आहेत विहिरीमध्ये. स्त्रिया स्वतःचं शरीर विकतायत फक्त 2 घासाच्या अन्नासाठी. माणसं एकमेकांना संपवण्याच्या प्रयत्नात आहेत आणि अशा पद्धतीने लोक मरण पावत आहेत. अशा पद्धतीनं ही जी भयानक परिस्थिती आहे, हा जो माणूस भुकेमुळे, कंगालीमुळे आणि लाचार झालेला हा जो माणूस आहे, हा पुढच्या काळामध्ये कसा जीवन जगेल याच्याविषयी भाष्य त्यांनी केलेली आहे. ही अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि या वाईट परिस्थितीला कसं सामोरं जायचं, भविष्य काय आहे. आणि म्हणूनच नेमकाच जन्मलेला भारत, नेमकाच जन्माला आलेला भारत देशासारखा देश आज इतक्या वाईट परिस्थितीमध्ये आहे असं त्यांनी सूचकपणे आपल्या समाजाविषयी अत्यंत स्पष्ट आणि प्रखरपणे मांडलेलं आहे. याच्यातले काही विचार थोडेसे वेगळे वाटू शकतात. याची जी मांडणी आहे ती थोडीशी दुःखात्मक आहे, करुणात्मक आहे. कवी इथं समाधानी नाही आहे आणि एकमेकाचा तिरस्कार करण्याची जी प्रवृत्ती आहे त्याच्याविषयी त्यांनी खास आक्षेप घेतलेला आहे. एकंदरीतच आपण आपल्या देशाला आणि आपल्या समाजाला किती लाचार बनवलेलं आहे, किती अस्वस्थ करत आहोत आपण आपल्या समाजासाठी, तर याच्याविषयी त्यांनी मांडणी केलेली आहे. तर अशा पद्धतीने ही एक अतिशय उत्कृष्ट समाजाविषयी भाष्य करणारी कविता आहे. या कवितेचं जे लेखन आहे ते मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की यांचा जो कालावधी आहे हा फार जुना आहे. म्हणजे 1921ला यांचा जन्म झाला, म्हणजे 1945 स्वातंत्र्य मिळेपर्यंत हे 25 वर्षाचे होते, 25-27 वर्षाचे. आणि त्याच्या पुढे नुकतं त्यांनी 1984 पर्यंत त्यांचं आयुष्य होतं. म्हणजे 72चा दुष्काळ सुद्धा त्यांनी अनुभवलेला आहे. आणि त्या काळामध्ये जी परिस्थिती होती, एकंदरच अन्नाचं जे दुर्भिक्ष होतं, इंदिरा गांधीचा काळ असेल किंवा पंडित नेहरूंचा काळ असेल, त्या काळामध्ये इतकी परिस्थिती होती वाईट की आपल्याला आपलं अन्न, आपले गहू वगैरे जे असायचे अन्नपदार्थ, ते आपल्याला अमेरिकेतून मागवावं लागायचे आणि त्याच्या बदल्यात अमेरिका देखील
आपल्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे तह करून घ्यायचे, आपल्यावर दबाव टाकायचा. आपण अन्नाच्या बाबतीत पूर्णपणे परावलंबी होतो. परंतु नंतरच्या काळात आपल्याकडे हरित क्रांती झाली आणि अन्नाचं हे दुर्भिक्ष संपलं. आज तर आपण पूर्ण जगाला अन्न पुरवठा करतो. भरपूर आपल्या इथून बाहेर अन्न दिलं जातं. आपल्याकडे गोदामाच्या गोदामं भरून असतात अन्नाचे. तर अशा पद्धतीनं हा जो त्या काळातला जो समाज होता, त्या काळातली जी परिस्थिती होती, त्याला वास्तवात मांडण्याचं काम इथं शरदचंद्र मुक्तिबोधांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. तर या दृष्टिकोनातून ही कविता अतिशय महत्त्वाची आहे. ही एक मार्क्सवादी कविता आहे. याच्यामध्ये समाजाविषयी भाष्य केलं जातं आणि समाजातली लूट, समाजामध्ये केली जाणारी सर्वसामान्यांची वाईट अवस्था याच्याविषयी त्यांनी हे भाष्य केलेलं आहे. तर मला वाटतं की ही कविता तुम्हाला समजली असेल. आपण इथं थांबूयात. पुढच्या तासामध्ये आपण पुढची कविता पाहूयात. धन्यवाद.